उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील शेतकऱ्याने 5 प्रकारचे हळदीचे उत्पादन घेतले आहे। उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील प्रगतशील शेतकरी हरीश देशमुख यांनी आपल्या शेतात पारंपरिक असलेल्या सेलम जातीच्या व्यतिरिक्त इतर 5 जातीची हळदीची लागवड केली आहे। SSC 48, कस्तुरी हळद, आंबे हळद, काळी हळद यासह कर्नाटक सेलम या हळदीची लागवड केली आहे। या हळद अवघ्या 6 महिन्यात येतात। त्यानंतर आपण दुसरे पीक देखील यात घेऊ शकतो। हळदीला मागणी मोठी आहे। या हळदीला मोठ्या प्रमाणात मागणी असते, भावही चांगला भेटतो। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या जातीच्या हळदीची लागवड करावी असे आवाहन हरीश देशमुख यांनी केले। MCN न्यूजसाठी हदगावहून शेख सैबाज। रेग्युलर आपण सेलम हळद लावतो, त्याच्यापेक्षा ही 6 महिन्याची जी व्हरायटी आहे SCC 48 प्रगती म्हणून, ती तुम्ही लावा। त्याचं तुम्ही नियोजन करा, म्हणजे 6 महिन्यात जर हळद आली तर तुम्हाला दुसरं पीक तुम्ही घेऊ शकता। परत जेव्हा ही हळद येते तेव्हा हळदीला भाव पण मार्केटमध्ये चांगला असतो। शिवाय याचं कुरकुमीनचं प्रमाण चांगलं आहे आणि बाकीच्या पण हळदी त्याच्यासोबत जर तुम्ही घेतला आणि याचं मार्केटचं आणि विक्रीचं योग्य नियोजन केलं तर तुम्हाला नक्कीच याची किंमत नॉर्मल आपल्या हळदीपेक्षा दुप्पट तिप्पट पण किंमत मार्केटमध्ये द्यायला लोक तयार आहेत। त्याच्यामुळं सर्वांना एक आव्हान आहे की ह्या नव्या हळदीच्या जातीकडे तुम्ही आता वळलं पाहिजे। रेग्युलर जी सेलम हळद आपण जी लावतो ती 9 महिन्याचं पीक आहे। त्याच्यात जे कुरकुमींचं प्रमाण आहे ते 2.5 ते 3-3.5% त्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण येतं आणि त्याला सध्या आता ही व्हरायटी मॅच्युरिटीवर असल्यामुळे त्याला कंदकुजचं प्रमाण खूप जास्त आहे। कंपॅरेटिव्हली जी आपण SCC 48 जी प्रगती व्हरायटी आहे त्याला जे कंदकुजीचं प्रमाण नाहीये, इम्युनिटी चांगली आहे व्हरायटीची आणि त्याच्यानंतर याचं कुरकुमीन जे आहे ते 4 ते 5% पर्यंत कुरकुमीन येतं आणि त्याच्यानंतर जे या व्हरायटीची जी कालावधी आहे तो सगळ्यात मेन फॅक्टर आहे। तो 6 महिन्यातच तुमची हळद येते। त्याच्यामुळे तुम्ही दुसरं पीक घेऊ शकता जे सेलम मध्ये शक्य होत नाही। ते दुसरं पीक घेतलं, टरबूज लावू शकता, भुईमुग लावू शकता किंवा तुम्ही हायब्रिड ज्वारी लावू शकता। हे वेगळं पीक तुम्ही घेऊ शकता। धन्यवाद।